अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे। अंबादास दानवेंनी भुमरेंवर समृद्धी जमीन आणि त्यांच्या मोबदल्यावरून गंभीर आरोप केले होते। भुमरेंच्या चालकाचंही नाव दानवेंनी घेतलं होतं। त्यावरून नेमकं काय घडलंय बघूयात। संभाजीनगरच्या राजकारणात सध्या दानवे आणि भुमरे यांच्यात चांगली जुंपली आहे आणि त्याचं कारण ठरलंय समृद्धीची जमीन आणि त्याचा मिळणारा मोबदला। भुमरेंनी 1150 कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप अंबादास दानवेंनी केला आणि यासाठी त्यांनी त्यांचे चालक जावेदची मदत घेतल्याचा देखील दानवेंचा आरोप आहे। याच आरोपांवरून आता भुमरे आणि त्यांचा चालक दोघेही संतापले। खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी दानवेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। दानवेंनी 7 दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा 1 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्या विरोधात ठोकणार असल्याचा इशारा जावेद शेख यांनी दिला आहे। कोणतीही खात्री न करता जावेद शेख यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यात आले। 7 दिवसांच्या आत आपण केलेलं विधान वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यमातून परत घ्यावं। वर्तमानपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे दिलगिरी व्यक्त करावी। वक्तव्य परत घेऊन दिलगिरी व्यक्त न केल्यास आपल्या विरोधात 1 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल। अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी चुकीचे केलेले आहेत। त्यांनी कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केलेली नाही। कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता आणि कोणतीही माहिती न घेता त्यांनी जे आहे अपूर्ण माहिती आधारे जे आहे हे आरोप केलेले आहेत। अंबादास दानवेंसारख्या अभ्यासू विरोधी पक्षनेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती। तर या नोटिशीला उत्तर देताना दानवेंनी भुमरेंचा अक्षरशः समाचार घेतला। अब्रू असणाऱ्यांनी नुकसानीची नोटीस पाठवावी असा बोचरा टोला लगावत दानवेंनी भुमरेंच्या इब्रतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तर ही नोटीस माझ्या वकिलांकडे दिली आहे, त्याला कायद्याच्या भाषेत चोख उत्तर दिलं जाईल असं दानवेंनी म्हटलंय। गड अब्रू असते तो अब्रू नुकसानीचा दावा करू शकतो। त्याच्यामुळं यांच्या अशा अब्रू नुकसानीच्या दाव्याला मी फुकट सुद्धा भीक घालत नाही। उलट मी याची वाट बघतोय या सगळ्या दाव्यात ते काय काय लिहितात, कारण माझ्याकडे चांगलं खमंग मटेरियल आहे व्यवस्थित। त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो। दावा चांगला मोठा दाखल करावा, म्हणजे तुम्हाला हे पैसे कोर्टात भरावे लागतील। मग ते कुठून आणले, काय आणले, सगळं बघावं लागेल। त्याच्यामुळे मी या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट बघतोय। तर याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सावध भूमिका घेत आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करणं कठीण आहे असा टोला लगावला। अंबादास दानवेने जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करणं हे भुमरेंनी केलेलं आहे, त्यांच्या ड्रायव्हरने केलेलं आहे। आणि मग याच्यामुळं जर अब्रू नुकसान म्हणजे त्याला म्हणतात आपला जर अपमान होत असेल किंवा काही आरोप लागत असेल त्यासाठी त्यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। मला वाटतं अंबादास दानवे सुद्धा त्याचं कायदेशीर त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे। आणि नंतर पुढे चालून ह्याच्या डीपमध्ये गेल्यानंतर नेमका प्रकार काय हे सुद्धा लक्षात आल्यानंतर जे काही कारवाई असेल ती कारवाई होईलच। आता सर्वांच्या नजरा 8 दिवसांच्या मुदतीकडे लागलेल्या आहेत। भुमरे खरंच 1 कोटींचा दावा ठोकणार की दानवे नवी कागदपत्र बाहेर काढून भुमरेची अडचण वाढवणार? ड्रायव्हरच्या नावावर झालेली जमीन प्रकरण आणि त्यातून उभं राहिलेलं 1150 कोटींच्या संशयाचं भूत आता भुमरेंची पाठ सोडणार की दानवेंना या कायदेशीर कचाट्यात अडकवणार? या संघर्षानं जिल्ह्याचं राजकीय वातावरण मात्र कमालीचं तापलंय। विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।